नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। खऱ्याला न्याय नाही, पिढ्याच्या पिढ्या संपल्या। पाया पडून सांगतो, शेतकरी वर्गा इतकी वाईट परिस्थिती सध्या कोणाचीच नाही। 3 वर्ष झाले ऋतूच कळना, एका दिवसात 3 ऋतू आहे। सकाळी थंडी, दुपारी ऊन, आला पाऊस। काय ते शेतकऱ्यानं करायचं? आणि शेतकऱ्याला आधार कोणाचा नाहीये। शेतकऱ्याला 2 वाक्य सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय करा, कुणाचं ऐकू नका। मी स्वतः शेतकरी आहे। शेतीला जॉईंट व्यवसाय करा, गारगारी का, कुल्फी का, पाव का, पाव का, बटारी का, पण शेतकऱ्यानं कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी शेती करा, धंदा करा। या जगात काही खरं नाही, नोकऱ्या कवा लागणार। मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो, मजूर गाडी येईन, आला। मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले। मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली। मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल। आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत। हे मी बोंबलत होतो, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती। मी येडं आहे, पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडोच आहे। आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, बायको मिळणार नाही। बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत। आणि अजून काळ बदलणार आहे। नीट वाक्य आहे का? आज मुलीच्या बापाला पैसे द्यायचे, एवढ्यापर्यंत गेले बाप यंदा। पोरीचा बाप आता हुशार झालाय, म्हणतो मी असा आहे मोकळा। पोराचा बाप म्हणला हक्क आपलं, तुम्ही फक्त हा म्हणा। पोरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा, पोराचा बाप म्हणला हक्क आपलं। पोरीचा बाप आता रुपया सुद्धा खर्च करीत नाही, मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतो, भरपूर जेवा। आणि नवरदेवाचा बाप वाढणारा, एकच गुलाबजामू दे, एकच दे। आता अजून थांबा, अजून 5 वर्षानं जमीन मिळणार नाही। सगळे कुटुंब विभक्त निघणार आहेत। 2 एकर वाल्याला 2 पोर आहेत, 20 1 एकर आली, 1 एकर वाल्याला 20 गुंठे, कोंबड्या डाळाच्या पुढे। 5 वर्षानं जमीन नाही। तुमचं काय मत आहे? 2 बायको तर कधीच नाही, तो विषय सोडून द्या। 3 नोकरी नाही, धंदा नाही। धंदा काय करणार? 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 पंप, 71 बार आणि 113 टपरे आहेत। त्यांनी रोडवर माणसं ठुले आत या। आहेत का नाही? 5 वर्षाने सत्तार साहेबांच्या अभिष्ट चिंतनात सांगतो, एकच माणूस जगेल जो रात्रंदिवस कष्ट करेल। जो रात्रंदिवस कष्ट करेल तो कधी जो कष्टाला लाजेल तो कधी उपाशी मारणार, आणि जो कष्टाची लाज धरणार नाही तो 2 टाइम खाल्याशिवाय राहणार नाही। पोरांनो, 1ली ते 7वी बैठे सावधान। सत्तार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, करणार नक्की। उद्यापासून आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही। आई वडिलांचं दर्शन हे पहिलं काम। कोण कोण करणार बोटवर करा, कोण कोण करणार बोटवर करा। मी पुढच्या वर्षी येईपर्यंत 1 वर्ष हा नियम लावून धरायचा। वेळेला ग्रहपाठ नाही केला तरी चालेल, करेक्ट, पण आई वडिलांचं दर्शन घ्यायलाच बस
बस याच्यावर तुम्ही सुखी व्हाल. कविता करून काय करतो? पागल झाल्यावर कविता करतो. आणि महिला तरुण पोरं तब्येत कमवा. आणि पोरण सांगूनच टाकतो तुम्हाला, या दंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका. नका 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 पोरांनो, इतकी वाईट परिस्थिती आहे. पोरांनो, आपल्याला भविष्य आहे. उद्या आपल्याला दुकान टाकायचं आहे. आज कोणत्याही कामाला पोलीस व्हेरिफिकेशन दाखवा लागतो. लागत नाही? अरे आम्ही एवढे रात्रदिवस कष्ट करतो. आम्ही तर काही खून करीत नाही, बलात्कार करीत नाही, सोन्या करीत नाही, तरी आम्हाला एवढा त्रास आहे. तुमचं कसं असेल? तुम्ही विचार करा. आम्ही तर काही कधी खून केला नाही, का कोणाला लुटलं नाही, का कोणाला फसवलं नाही, का बलात्कार केला नाही, का कोणाचं जीवन बरबाद केलं नाही, तरी आम्हाला रोज क्लिपा टाकू टाकू त्रास आहे. तुम्ही कशाला येडेवाणी करता? आम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं युट्यूबवाल्यांपायी. यांच्या धंद्यापायी आमचा बळी गेला. तुमच्या पाया पडतो पोरांनो, याच्यात उतरू नका. तुमचं काय मत आहे? उद्या पोरांनो तुम्ही तब्येत कमवली, मिलिटरीत जायचंय, दाखला चौकीचा मिळाला तर जीवन समजा. उद्या तुम्हाला दुकान टाकायचंय, लायसन्स अडचण आली, दुकान जीवन समजा. तुम्ही इंदुरीकर सांगतो तसं जगा. रात्रंदिवस कष्ट करा, पैसा साठवून ठेवा आणि निवांत जगा. हे लई झालं मला. काही उपयोग नाही त्याचा, काही उपयोग नाही. तुम्हाला ही तळतळीनं सांगतो. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. माझा राग येतोय लोकांना, येऊ द्या. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही, याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, इंदुरीकर कधी जाऊ द्या, तुम्हाला आपली आठवणच येणार. हा माणूस काय म्हणत होता, आज राग येतोय. आता सगळ्या सत्तर साहेबांच्या विष्टीने त्याला ग्राउंडापूर आलाच. सगळ्यांनी रोज मी सांगतो तसा एक नियम करायचा. कराल पोरांनो? आंघोळ तुमचं तर झालं, आईच्या वडिलांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आता सगळे म्हातारे माणसं, पोरं सोरे, कार्यकर्ते, एक 5 मिनिटं फक्त मी सांगतो तेवढं करायचं. रोज आंघोळ झाली की एक 5 मिनिटं देवापुढं बसायचं. बस. हे शरीर मन जर समाधान पावायचं असेल तर तेने सदा चित्ता समाधान. एक समाधान पाहिजे असेल ना, देवघर लावून घ्यायचं, एक 5 मिनिटं बसायचं. हे पण हे जे चिंचल चित्त आहे ना, हेच थोडं स्थिर करायचं. स्थिर, कारण बाहेरच्या जगात चित्त स्थिर होत नाही. खिशात सारखे ते खोकणे. आता हे आम्ही मोबाईल वापरतच नाही, एकदम सुखी आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही काय. मा मोबाईलच 2200 रुपयाचा. मी कधी विकतही घेतला नाही. कोणच्या उद्घाटनाला गेलो का मिळतो, तेवढे दिवस काढायचे. वर्षाचा बॅलन्स टाकून देतो, पुन्हा वर्षभर ताण नाही. आणि एकच सेकंद बोलतो मी, यस नो, उलट तिकडे काय गेला नाही. बरं, त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला फेसबुक नाही, त्याला काय नाही, त्याच्यामुळं कोणता ताण नाही, काहीच नाही. मला चॅनल नाही, माझा एक चॅनल नाही. उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले, माझा गेम केला, क्लिपा टाकू टाकू. मला तर काहीच नाही, त्याच्यामुळं समाधान आहे ना. पडल्या पडल्या झोपतो गाडी. हे खोकणं चालायची गरजच पडत नाही. हो, आता आपण देवापुढे बसायचं. ठरलं? ठरलं. आणि देवाशी बोलायचं. बोलणार? बोलायचं. देवानं आपणच पाहिजे. आणि असं दरिद्रेवान नाही बोलायचं देवाशी. काय करू देवा, पोरीचं लगेच जुळना, भाकर गिळना, मग पिठलं खा. दरिद्री काही काही तर देवाला सांगत आहे, काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले, बुटानं आणू का तुला? देवाला काय म्हणायचं सांगून टाकू. देवा, ए देवा, आपण दोघांचे ना, देव आली, आपण मस्त बोलायचं देवाशी. मी सांगतो तसं बोलायचं. ए देवा, तू शबरीची बोरं खाली, हो. सुदाम्याचे पोहे खाली, हो. विदुर काकाच्या कन्या खाल्या, हो. जनाबाईला जळू लागला, हो. शबरीला बोरं खाली, हो. गोरोबा काकाला मडके घडू लागला, हो. सेना दादाला काम करू लागला, हो. गौरव बाळांपण करू लागला, हो. भाजी काढू लागला, हो. दळू लागला, हो. अर्जुनाला घोडे धुवू लागला, हो.
रथ घोडे तो लागला. हो लागलो. ज्ञानोबाला भिंत ओढू लागला. हो लागलो. मग आता एक कर ना देवा, एवढ्यांचंही काम तू केलं ना, मग तुझं लेकरू म्हणून एकदा माझ्या हृदयात मला दर्शन दे. बस किती सोपं आहे. मी तर तुझं लेकरू आहे ना. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे गाणं नाही, गाणं म्हणजे मी कान पटीतीन. धरला पंढरीचा साठविला हरी देवा ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा? हेची दान. कधी परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण केव्हा? हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर छत्रपती न होते तर हम सुखी न होते. आणि अगर हे शिका, हे देवाकडे मागा. 11 वाजले, आज बसायचं कवर आहे. तुमचा विचार काय आहे? तुमच्या ध्यानात आलं का बसून 2 तास झाले? नाही, जादू आहे आपल्याकडे. एवढे कधी तुम्ही 5-6 दिवसापूर्वी शांत बसले? एवढी लोक आता तुम्ही शांत. एवढे सभेला जर आणायचे ठरले तर 5-25 लाख रुपये लागतात. मग मलाच आता 17 साहेबांनी 10-12 लाख द्यायला काय? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. नाही, एकट्यानं गप बसवले. आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत. वाईट नाही म्हणजे तळतळ येते. महाराज, बापानं काय पाप केलाय? पाप काय? ज्या बाप ज्या बापानं बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं. ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तो बाप जर रडत असेल तर त्यानं केलेला पाप सांगा मला. काय पाप आहे त्याचं? काय पाप? या 4 वर्षामध्ये तरुण मंडळी नीट ऐका. या 4 वर्षामध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात लाज वाटते दहाव्याला जायची. लाज वाटते हो दहाव्याला जायची. लाज. बाप जिवंत आहे, मुलांना मारावा. बाप जिवंत आहे. 40 वर्षाचा पोरगा दारू पिऊन अपघाताने मरतो आणि 7 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतो. हा न्याय कोणता? मुलगा तरुणपणात मरतो आणि त्याची आई त्याला प्रेताजवळ रडते. कोणता न्याय? कोणता न्याय? काय संस्कृती? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना आणि तो माणूस जर तरुणपणात मेला ना तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात. हो, उड्या आणतात. काय माहित त्या पोरांना माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली?
आणि काय माहित त्या पोरानं की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि ती प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला आई लोकांनी बांधून चालवलं काय, माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं, काय केलं. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात महाराज. आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं, आई पेटलाय माझा बाप, आई पेटलाय. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतात, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काल का आला नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उडे हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतात. पोरं त्याला विचारतात, तू आज खेळत का नाही. अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेला मेलाय, तुझा बाप मेलाय. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं, आई ते पोरग घरी येतं आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आई भीतीला धडकी घेते. महाराज या 4 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. दारू पिणारे सगळे लोक ध्यानात ठेवा, दारू तुम्ही भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू न्या, हातपाय धुवायला दारू वापरा. फक्त नालायक हो, लग्न करू नका, लग्न नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करू नका. तुमचं काय मत आहे. जर कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाही. ध्यानात ठेवा. लग्न जमवणारे दलाल, नीट ऐका नालायक दलाल, 50-50 हजार रुपये कमिशन घेता हरामी. पोरीकडून 50, पोराकडून 50. संपलं रे जग, संपलं. हा विनोद वाटला तुम्हाला, हा टाइमपास वाटला. अरे यशामुळे आपण दुःखी आहे. तुमचं काय मत आहे. का थोडं पुढं सरकवतो, अभंगाचा करंट लावून दिलाय. पहिली गोष्ट आपल्याला ज्ञान नाही आहे, दुसरी गोष्ट आपण विकाराच्या अधीन आहे म्हणून आपल्याला दुःख आहे. म्हणजे सांगू का, आपली गरज कमी आहे, गरज कमी आहे आणि हाव जास्त आहे. गरज कमी आहे, गरज काय लागत नाही. 2 पायजणे, 2 शर्ट, 2 बनियन, 2 अंडरपॅन्टवर वर्ष जातं. काय लागत नाही याला, काय लागत नाही, काही लागत नाही. फक्त याची गरज कमी आहे, याची हाव जास्त आहे. गरज फार कमी आहे. 3 पत्र्याच्या खोलीमध्ये नवरा बायको मस्त राहतात. 1 गॅसची टाकी 3 महिने जाते. पावशेर वांग्यांमध्ये 1 दिवस निघतो. सकाळी कोरडं करायचं, संध्याकाळी पातळ करायचं, चांगलं चालतं. काय नाही, 1 लिटर दूध घेतलं, आदल्या दिवशी अर्धा लिटर दूध खालं, दूध निम शिल्लक राहिलं, त्याच्यात लिंबू पिळलं, दही तयार झालं, त्याचं तूप केलं, ताक तयार झालं, त्याच्यात मिरची टाकली, कढी तयार झाली. खायला काही लागत नाही, खायला काही लागत नाही. या टीचभर पोटाला काही लागत नाही. याची हाव जास्त आहे. आता पुढे सांगा, हाव थांबली का माणूस थांबला. आणि पायापुढे सांगतो सगळ्या जणांना, थोडं थांबायला शिका. थांबा थोडं, स्वतःसाठी जगा. अरे वाट लावून टाकली या शरीराची, काय तुम्ही संग देणार. काय 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 संग नेणार, काय संग नेणार. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे. आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, आपल्याला बुट साठायची सवय नाही. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, आपल्याला मोडायची सवय आहे, वाकायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय आहे, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि आपला स्वाभिमान जागा करा, तरच ते एवढ्या मोठ्या महोत्सवाचं किंमत होईल. आता तुम्हाला दुःख का, याचं अजून पुढे कारण आहे का. 1 फायनल झालंय, ज्ञान नाही. हो, आता पहिली गोष्ट, शाळेतली मोबाईल बंद व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे. पिढी संपेल मला, आणि पिढी संपली, पिढीत काही राहिलं नाही.
आता ही माया समोर जी बसल्यात ना, ही मेली नाही म्हणून जिवंत आहे, नाही तर संपलेले लोक आहे. मला काही नाही. याचं उत्तर ऐका. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सगळ्यात जास्त पेशंट सत्तार साहेब कॅन्सरचे आहेत. सगळ्यात जास्त तुमच्याकडे रोज लोक येतात सगळे. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाहीये. मी स्वतः BSc BEd मास्टर, माझ्या अवतारावर जाऊ नका. ही केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिली मी. माझ्या इतकी कीर्तनं तर कोणी केली नाही एका जन्मात, 5 जन्मात होणार नाही. आणि माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही एका जन्मात. नाही 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 नाही. मी 10 दिवसात म्हणजे 7 दिवसात 11,000 किलोमीटर फिरलो. फक्त तळतळ कशाची येते माहिती का महाराज? तुम्हाला राग येतो माझा, येऊ द्या, पण मी तुमचाही तुम्हाला बोलायला पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? मी तुमचा आहे ना, आम्हाला तुम्हाला बोलायचा अधिकारच आहे आणि तुम्ही माझे आहात, थोडा ऐकायचा अधिकार आहे. पोरांनो, याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि मी जर तुम्हाला पोरांनो बोललो नाही आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, जिंदगी संपेल पोरांनो, संपेल रे पोरांनो. एक प्रयोग करा. तुम्हाला 70 रुपये मी आता देतो. एक प्रयोग करा. फक्त एक पट्टी घ्या, ती पट्टी हाताला गुंडाळा, बँडेज, आणि गळ्यात एक बेल्ट टाका आणि 2-3 ठिकाणी शिगट पट्ट्या लावा आणि अख्ख्या शिल्लोड मध्ये हिंडा. तुम्हाला कोण 200 रुपये देतो मला पाहू द्या. मी 2,000 रुपये देतो तुला आता. तुम्हाला 200 आणून दे, 1800 तुला घे. देईन देईन. गावठी भाषेत सांगू, भुईमुगाच्या शेंगात दाणा येतावरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगू, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. वेळ गेली ना, आपलं जीवन संपलं. त्याचं काय, तुमचं काय मत यायचं? कॅन्सर व्हायचा नसेल तर बाहेरचं खाणं बंद करा. पण घरचं खा. कारण दुधाचं वेगळं आहे. गाईचं दूध प्युअर नाही आहे, पिशवीतलं दूध प्युअर आहे. याचं कारण आहे, गाईचं दूध 29 रुपये आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये आहे. अर्धा लिटरची पिशवी 35 ला आहे, म्हणजे दूध काय लिटर झालं? 70 रुपये पिशवीतलं. आणि शेतकऱ्याचं 30 रुपये. मग प्युअर कोणतं? तुम्ही घरचं खा, कॅन्सर होणार नाही. दुसरा रोग आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? एज्युकेटेड लोक नीट ऐका, 10वीच्या पुढचे. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही, रक्तच नाही. तिसरा रोग आहे अटॅक. आणि डॉक्टर विक्टर प्राध्यापक लोक, जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. उगाच सुशिक्षितपणाचा अवसान आणायचं आपलं काहीतरी.
आम्ही लय सुशिक्षित आहे म्हणून टेबलावर जेवायचं, सॉक्स घालून जेवायचं. सॉक्स घालणाऱ्या माणसाच्या तरी तुम्ही जेवायला बसून पहा, इतका घाण वास येतो त्याच्या पायाचा. कुत्रे मेला आणि त्याचा पाय सारखाच. जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक नीट आहे का? सगळे अटॅक हा रोग नाहीये. नाही, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि सगळे माणसं माझ्यासमोर बसलेली तणावात आहेत, टेन्शन आहे. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, काही औषध पिऊन गेली नाही, नळी घालून आली ओके, इकडून नळी घातली इकडे घाली तरी ठणठणली. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय, मरणच 103 पिऊन आलाय का काय? माळ नाही, गंध नाही, भजन नाही, नुसता उताना पडेल खाट पाहतो पाहुण्या पाहुणे म्हणले चहा थोडा रसा. काही लोक म्हणतात त्यानं काशी गेलती. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. तिथंच मारायचं असतं, तो तिथून गावात येतो. मी डाव्याचं खात नाही, तुझ्यामुळेच गावाला येत नाही. ते मला महाराज हे सांगत कशावरून? बारावात आहे ओळखले घे आपल्याकडं. मोक्ष देऊन उदार होई कीर काशी, शरीर तये गावी वेच कीजे. ज्ञानोबाई म्हणजे तिथं शरीर काही गप्पा आणायचे, आपले लोक ऐकणारी भेटली म्हणजे तो असा मरतो, तो तसा मरतो. ऐका आता मरायच्या आधी तुम्हाला मरून सगळं दाखवतो. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे, आता दक्षिणायन आहे. 20-12 पर्यंत दक्षिणायन आहे. म्हणून 2021 ला 2020 ला वक्ते बाबासारखा महात्मा मरताना उत्तरायणाची वाट पाहत होता. त्यांना भेटायला गेलेली माणसं म्हणायची उत्तरायण लागल्यानंतरच मी जाणार आहे. 12 वाजता उत्तरायण लागलं तर 3 वाजता वक्ते बाबाने देह ठेवला. हा ह्या वर्षाचा इतिहास आहे. असा बावळटपणा चालत नाही. वारकऱ्यानं सुद्धा लई मोठे माणसं घालवली महाराज. कोरोनाच्या काळात वक्ते बाबा सारखा माणूस गेला. बाबा इंगळे गेले तर चाली गेल्या. महाराज इंगळे गेले तर चाली किती पिठाखाली तर तशा चाली पण म्हणता येणार नाही. इंगळे महाराज मेले पण त्यांचं कीर्तन कोणत्या पाखोद्याला वाजवता आलं नाही. देवाने विभूती दिल्या होत्या मागे पाठवून. चला पुढं भोगले आपण, त्याच्या पुढे जाऊ. एक दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, उत्तरायण असावं. नीट ध्यानात ठेवा. आणि 4, पाया पडून सांगतो, याला जपा, याला कात्री लागू नये. नाही लागू कात्री. याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याचा अटॅक येऊ नये. हे खरं सांगू तुम्हाला, हे असं जावं यमाच्या ताब्यात, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. विनोद नाही. ज्या ज्या माणसाची बायपास झाली, ज्या ज्या माणसाची एंजिओप्लास्टी झाली, किती मोठी माणसं होत्या, शरीरानं खचतात. वाकरवर चाललं, कुबडीवर चाललं, पारतंत्र्यात झालं, बरं नाही. कुबडीला मोठा उतरला, लघवीला जायचं, नातूमांना 10 मिनिटं थांबा, पाणी आलं डोळ्यात. अरे आयुष्यभर मी कष्ट केले, माझी लघवी जर दुसऱ्याच्या ताब्यात जात असेल तर देवाच्या विषयाला न ठेवलेलं काय वाईट आहे? काय वाईट आहे? असे प्रसंग कुटुंबांमध्ये आले. आता कुटुंबांमध्ये माणुसकी बिनुष्की हा विषय राहिला नाही. आता हे घरं बिरं बांधत आपण हे फक्त लोकांना दाखवायला आहे. घरात काय हे लोकांना काय माहिती. आता हे फक्त वरवर चाललंय. घरात काय वातावरण आहे आपल्या. महिना नाही झाला कोरोनामध्ये पेशंट गेलेला. काही काही माणसांनी मला
बसलेले माणसं ध्यानात ठेवा. काही काही माणसांनी 50 वर्षात एवढे अंत्यविधी पाहिले नव्हते, एवढे 3 महिन्यात पाहिले. जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा जवळ नाही. महाराज पिंड दान झालं नाही, पिंड दान झालं नाही, पेटवायला माणसं नाही. काय धडा दिलाय देवाने, तरी माणसं कवडी मात्र बदलली नाही. काय निर्दयी जनता आहे मला. अरे आता तरी थोडं सुधरून वागायला पाहिजे. काय दुःख काढले लोकांनी महाराज. काही काही घरांमध्ये आई वडील राहिले आणि मुलगा गेला. अरे ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य घालायचं आहे ते झाडच उंजळून पडलंय. आई बापांना काय आधार राहिला. कोरोनाने फार मोठा धडा दिला, पण लोकांवर तीळ मात्र परिणाम नाही झाला. लोकांना माणूस गेल्याचं दुःख झालं नाही, खाते फोडून गेला नाही याचं दुःख झालं. महिला म्हणणार 2 गुजीरवाणी मुलं आहे, हे 2 गुजीरवाणी मुलं आहे, 2 गुजीरवाणी. त्यांचा बाप गेलाय, त्या कुणाचा तरी मुलगा गेलाय, कुणाचा तरी आई बापाचा मुलगा गेलाय. बायको 13व्या दिवशी स्वतःची मुलं घेऊन निघून गेली आणि वरून तिचा बाप म्हणला वाटण्या व्यवस्थित करा, माझ्या मुलीचा हिस्सा देऊन टाका. माणसं मेल्याचं दुःखच राहिलं नाही लोकांना. माणसाच्या डोक्यात फक्त पैशाची खटकी बसली. काय म्हणते, अरे पैसा कामा नाही येत, मित्र कामा नाही येत. अरे भयान रात्री 1 तास स्मशानात चढत होता, कोण होतं राहिलं नाही. अरे कपाट भरून होत्या, कपाट उघडायला माणसं राहिली नाही. एकुलता एक पोरगा होता, स्मशानात नाही आला. 5 वाजता पहाटे डॉक्टरनं फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला. त्याला काय सांगितलं डॉक्टरला, डॉक्टर साहेब वातावरण दूषित आहे, मी येऊन काय करू शकतो. तडफडणाऱ्या म्हाताऱ्यानं ते वाक्य ऐकलं, जागेवर मिळालं म्हातारा. अरे हे अनुभव आपण 5 पुस्तकातले नाहीत, हे 3 महिन्यापूर्वी अनुभवले. तरी लोक नालायकवाणी कचाकचा दारू पितात, कचाकचा जुगारी खेळतात. अरे लाजा वाटू द्या. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायला पाहिजे, पण इतका नको. आमची सुद्धा जिरली, इतका विनोद नाही मला. काही लोकांना दुःख राहिले, कायचा भाऊन कायची बहीण कायचं काय. इंदुरीकर म्हणतो तेच खरंय, कायची बहीण कायचं काय. आलंय म्हातारा मिळाला, 5 वाजता डॉक्टरना फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला आहे. हा डॉक्टरला म्हणला वातावरण असं आहे आणि येऊनही मी काय करू शकतो. हे ऐकल्यावर म्हातारा मिळालं. म्हातारा पीटीत आलं, पीटीत येत होती म्हाताऱ्या. प्रेम हा जाळायला नव्हता, सावडायला गेला तर त्या राखेत स्त्रीच्या पायातली जोडी सापडली, जोडवी. तो म्हणला माया बाप जोडीच गाव घालत होता. त्याच्या पीटीत म्हातारी दुसरीची आली, त्याचा म्हातारा आला. आणि ज्याची म्हातारी गेली तो नुसता राग चालायचा, म्हातारी मोरच्या जोडे कुठे गेली. बाबाच्या आईला काय सांग. चला सोमवारी मरण पैत्र नाही, एकादशीला मरण पैत्र नाही. कधी मरावं, दिवसा मरावं, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, इंद्रिय टवटवीत असावी, शरीराचं तापमान समान असावं. आणि पाया पडून सांगतो मरताने जठराग्नी प्रदीप्त असावा. अन्न पाण्याचा त्याग करू नये. काही लोकांना लय उपासाची सवय, तू पागल आहे. काही अडपट श्रावण महिन्यात एकच टाइम द्यावा त्या महिन्यावर. तुम्ही वाचीच्या पुढं बरं काय बदल झाला. महिनाभर तुम्ही नवरात्री केलं, 9 दिवस केलं, उपास केले ना. तुमच्या वागण्यात काही बदल, बोलण्यात काही बदल नाही. जगमारा सांगितली तुम्ही बगर आणायचे आणि लिंबू पिळून रसा आणायचा. ववेत माऊलीच्या तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. उपास करायचा नाही, देवाला बोंबला धिंडायचं नाही, फक्त तुमचा धर्म पाळा. 9 दिवसात एकदा तरी पप्प्याच्या ह्याच्या पाया पडली तू, पप्प्याच्या बाबाच्या नाही. मग कोण गट उठवला तू. हा गट जसं तसा राहिला, तुला काय गट काढला. हा गट तर धाब्यावर लिंबू पिढी तू रसा, आणि तू काय ती आरती दुर्गे दुर्गट भारी का करते. मग काय उपयोग आहे. माणसं भांबावली मला. माऊलीने एक ओवी लिहिली, बांधून राहिलेली गाई जर सुटली ना
ते ती घासात गेली ना घास खात नाही, उडी आणते बांबवली काय खाऊ बरं का. हिरवा चारा भांबवे पशु, ज्ञानावरांना हिरवा चारा पाहिजे होती गाय जशी भांबवली ना तशी सध्या माणसं भांबवली. उपास करू नका, वारकऱ्यांना 2च उपास करावा, सोमवार एकादश. आता आपल्यासारख्याला आम्हाला 3 आणि 2 करावं लागतात मरण ना. माझ्या सोमवार सुद्धा जीवावर आलाय आता मला त्रास होत. कीर्तन करायचं म्हणजे एवढं सोपं नाही ना. आता एवढ्यांना शांत करायचं म्हणजे टाकायचंच नाही. बरं एकवणला शांत होती, बरं चुकीच्या टायमाला कीर्तन हे कीर्तनाचं नाही मी का. अरे हा फुटण्याचा टाइम त्या वेळेला गाडी वाजवायची पाणी आली म्हणजे अवघड आहे ना. झाले जाऊ द्या हो, सगळी लोक निरोगी असावं एवढीच आपली इच्छा आहे, आम्हाला काय नाही. पण आमची कीर्तन थोडी का होईना पण काळाची. माझी कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज म्हणून ते बोलतो तरी तुमचा मुलगा म्हणून ऐका. कानाला वाईट आहे पण सत्य आहे. जेवढे जेवढे माणसं कोरोनातून नीट झाले त्यांनी इस्टेट ठेवायची नाही, ठोकून टाकायची. घरचे म्हणले नका का नालायक 14 दिवस अनुभव घेतला. ताब्यात पाणी होत ना तुम्ही, मला ताब्यात येणार हे नालायक. उद्या माझ्या नोटा जर पॉझिटिव्ह निघला तुम्हाला जर त्रास झाला. महाराज थोडी कोरोनाच्या बाबतीत जनजागृती व्हायला लईच आणणे, लईच म्हणजे काय एवढं असतं का त्याला इथं हात लावला होता म्हणून तिथं हात लावायचा नाही. आणि काय या गोष्टीला किंमत आहे का. आपण शिकलोय चांगले, 90 लाख पगार आहे आपल्याला, एवढं येडेपणा चालतो का. हात सुद्धा लावायचा नाही. त्याच्या खुर्चीवर बसला होता, त्याच्या वट्यावरून जायचं नाही. वट्या आहे का तू काय अर्थ आहे का काही. त्याच्या गायचं दूध डेअरीला घ्यायचं नाही, तो का गायला पेत होता विनोद नाही मला. हा छेड आहे, हा त्या माणसाचा काय छेड आहे मला. आणि ते छळानच मी येली बरीच. माझ्या घरात माझ्याशी बोलत. बरं एक तर काय झालं महाराज, मानवाचा पूर्वज माकड होता, तेव्हापासून माणसाला समूहात राहायची सवय. आणि 14 दिवस एकट्यानंच बसायचं वरच्या खोलीत म्हणजे विरुद्ध काम झालं. बरं फोन करावं तर पप्पाची आई फोन लावून फटक्यानं उचलायची, लावून आता बिचाऱ्याचं काही झालं तर जीव आहे पप्पाची आईवर. काही बायको येते महाराज, एवढं कसं सोपं आहे. ते वरच्या मजल्यावर हे खाली, तो वरून फोन लावायचा. मग हिला खाली उचलायला काही लगेच जंतू आहे का त्याच्यात ही पप्याला म्हणजे लांब आणि हे लावून दे मला. मी दिसली पाहिजे त्याला. हा ते काय म्हणतात, आपण काय मोबाईल वापरत त्याच्यामुळे आपण त्याच्यात सुखी आहे. मला माझ्या मोबाईलला मला 2300 रुपयाचा मोबाईल आहे, 4 वर्ष झाली घेऊन मला, अजून बिघडलाच नाही. आणि 1च सेकंद बोलतो मी लोकांशी, हॅलो बोलत तिकडे. काय काही लोकांची काय मोबाईल, हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. पहिला प्रश्न हॅलो पुढे नदी वय जळतो येतो तो. काय प्रश्न, जेवला का. अरे पेलोय बिन उतरली मी काय करतो. काय पाष्कळ गप्पा मारायच्या आपल्या काहीच्या काही. बरं फोनवर बोलायच्या पद्धती तर इतक्या नालायक काढल्यात. 4 पद्धती माझ्या गप्पा नीट हाता हॅलो हॅलो. तो नाही बोलत, मागून आग व्हायला लागली. ही पहिली पद्धत. दुसरी हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. अरे माणसं आहे आपण. माऊलीची ओवी मितले आणि रसा कल्लोळ अमृताचे. आता मरायचं कसं मरून दाखवतो. मरायचं कळलं. तुम्ही म्हणाले वाचायचं पुढं. अध्याय नंबर 8
श्लोक नंबर 24 त्याच्यावर जेवाव्या. घरी गेलो पाहून घ्यायचं. आता मरायचं कसं मरून दाखवतो. हे गेले डोळे फटाफटा बोला आता. डोळे गेले, गुडघे खाटावर पडला. हे कोरोनाचं झाडायच्या टायमाला उठून बसलं. मला इकडं कुठं आणलं. मग बाकीचे म्हणजे जाऊ द्या परत ऑक्सिजन खेळ झाला माणसाचा. ऐका आता, डोळे गेले, कान गेले, भेटायची गर्दी सुरू. आणि माजारी पडलेल्या भेटायला माणसाला महिला मंडळ केळण सफरचंद देत जाऊ नका. इतक्या खोडीच्या तुम्ही, त्याला दात नाही, तुला माहित नाही. चालली सफरचंद घेऊ. भेटायला माणसाला जाणाऱ्या माणसाला, आजारी पडलेल्या माणसाला फक्त आधार घेऊन जा. आधार, त्याच्याशी बोला आणि त्याच्या उशाला एक अभंग म्हणा. याला कदाचित त्याला मुक्ती मिळू शकते. केळण सफरचंद यातलाही खोडीच्या भेटायला गेला ना, यालाही तज्ञ पुढे शिकले. मला म्हणते डॉक्टर यांच्या हाताला शिकले. ही जाती आणि पाया राखला होती. तोंड कोण नाही बसती पायाजवळ गाल पडले. लई तज्ञ. आता जवळजवळ भेटलं. ती दुसरी दरिद्री नाकाचा शेंडा पाहती. वाकलं. आता जेवढ्या कागदावर सह्या घ्यायच्या तेवढ्या घ्या. पाहुणे बोलवा. तिसरी कानाची पाळी पाहिजे. तुम्ही वाचलं. तुम्ही कधी मरणार आहे हे जर पाहायचं असेल तुम्हाला तर उठल्याबरोबर आरशात रोज आरशात आणि थोडं हसावं. आरशात पाहायचं आणि थोडं हसायचं. आरशातला चेहरा कसा दिसेल आपल्याला? हसणारा दिसेल ना. फक्त देवाला एवढं सांगायचं रोज असंच. किती चांगलं काम. झोपताना आरशात पाहायचं नाही कधी. बेडरूम मध्ये आरसा नसावा, तो अशुभ आहे. पण आरशात जर पाहिलं ना, सकाळी उठल्या उठल्या पाहिजे थोडं हसायचं. आपला चेहरा हसत दिसेल. देवाला सांगायचं बस असाच शेवटपर्यंत ठेव. काय लागेल मी तर रोज सांगतो. आपण प्रयोग करणारा माणूस. आणि रोज ना हे दोन्ही बोट आहे ना कानात घालायच्या 1-2 मिनिटं. आणि तुम आवाज येतो पा. घालून तर पा. मी काय गप्पा आणतो का? घाला नाही इथं. काय माणसं हे दोन्ही घालून तर पा ना. आवाज येतो का नाही? येतोय येतो का नाही? असा आवाज जर आला बुंग आवाज येतो का? बुंग. याला ब्रह्मानंद लहरी म्हणतात. ज्ञानोबा आहे. हा ज्ञानोबाची भाषा आहे. बोगस बोलणारच नाही कधी. आणि ती भुंग आवाज आला ना, डोळे झाकून आठवडाभर द्यावं लागेल. क्लिअर कट 4 दिवस माणूस जगतो. दर 4 दिवसाला बोट घालून पाहिजे. आणि मला एक सांगा, मरणाची भीती ठेवू नका. मी पापच केलं नाही तर मरणाला घाबरायचं काय असं ठरव. कोरोनाला एकच औषध आहे, मनाचा खंबीरपणा. मग एवढे शहरातले लोक आहे. नसरापूर एवढी मोठी पेट आहे. मला 45 मिनिटं लागली कोपरा काढाय. साहेबाला बोलवलं, तो आलो नाही तर अजून तिथंच असतो. 45 मिनिटं गेले माहिती. एवढं मोठं शहर आहे. एखादा भिकारी तरी पॉझिटिव्ह निघाला का नसरापूर मध्ये? का बरं? त्याला मास्क नाही, सॅनिटायझर नाही, ठणठणीत गडी शिळे पाव खातो तो, लिंबा खाली बोलतो. पण त्याचं मन खंबीर आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह. हे आता 8 दिवसानं बैलगाडीत संसार भरायचा आहे अख्खा. एका पेटीत भांडी कुंडे, नवरा बायको ऊस तोडायला आहे. 8 महिने ऊस तोडायचा आहे. मास्क नाही, सॅनिटायझर नाही, पाणी बाटलीतलंय का मिळून ते आंघोळीची त्यांची 3 दिवसानं गाठ. पण ठणठणीत. इथं पप्पूला थोडी सर्दी झाली. प्रत्येक बाईनं घरात मशीन आणून घेतली. माप घ्यायचं. थोडा पप्पून असे केलं का माप घे माप घे. त्यानं नुसतं असं केलं. आता मटणाचा रसा खाऊन आला तो झोपला थोडा. बटन वाप घे वाप घे वाप घे. आणि ते कोरोना झालेल्या माणसावर काय अन्याय केला माहिती लोकांनी? तू ह्यामुळे घरात कोरोना आलता, तू गेला पुढं. काय होत नाही, काही होत नाही. ठणठणीत राहायचं. मला गेला आजचा दिवस. चला पुढं. वासना तयार झाली, माणूस मिळाला.
मेला जाळला. आजपासून नसरापूरवाल्यांनी हरिभाऊंच्या पुण्यस्मरणाला पहिला संकल्प करायचा, मेलेल्या माणसाची राख आजपासून नदीत टाकायची नाही. मेलेल्या माणसाचे कपडे गाधड्या नदीत टाकायच्या नाही. नदी ही माता आहे. मग मेलेल्या माणसाची राख गोणीत भरून घरी घेऊन यायचं, गोणीत भरून, आणि शेतात 2-3 खड्डे घ्यायचे आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाडं लावायची. ही खरी श्रद्धांजली. आता बदल करा, नुसतं तेच काय, 80% कीर्तनकारांनी फक्त आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून कीर्तनात आई बाप, रोज तीच आई तोच बाप दुसऱ्याची नाही. पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी झाड, एक व्यक्ती एक झाड, ही शेलार पाटलांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली. 2 बदल करा, भांडण्यात मजा नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रिकर भोगस, मोक्षल. पण ते 3 लाख तू खरंच शिल्कवा, तू ना जेलमध्ये का 10व्याला वापरतो. आता भांडणं करायचे नाही, आता भांडणात मजा नाही, आता मारामारीत मजा नाही, आता मस्त गळ्यात हात घालून एकत्र जगण्यात मजा आहे. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, राजकारण जरूर करा,